नमस्कार, डी 24 तास न्यूज चॅनल पाहू शकता. कमलाबाई हायस्कूलच्या माध्यमातून आज मतदान जनजागृतीच्या संदर्भामध्ये काही पथनाट्य या स्थानिक मुलींनी या ठिकाणी केलंय. आपल्यासोबत काही शिक्षिका देखील आहेत. आपण नेमकी पथनाट्याच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घेऊ. मॅडम, काय सांगणार? आज अत्यंत छोट्या पद्धतीने या मुलींनी पथनाट्य तयार केलंय, काय प्रतिक्रिया असणार? खरोखरच हे पथनाट्य अतिशय सुंदर आणि प्रभावी आणि परिणामकारक असं झालेलं आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की धुळे महानगरपालिकेच्या वतीने आपण दिव्यांगांना मतदान साठी प्रेरित करण्यासाठी एक उपक्रम घेतला होता. त्यामध्ये आपण कॉलेजचे विद्यार्थी यांचा सुद्धा स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतलेला आहे. त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सोमवारी 5 तारखेला धुळे शिक्षण मंडळ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक मोठी 1200 विद्यार्थ्यांची रॅली शहरामध्ये घेतली. ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे घोषणा देऊन शहरातील नागरिकांना मतदानासाठी जागरूक करण्याचा खूप एक स्तुत्य प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची ही कमलाबाई हायस्कूलच्या ज्या विद्यार्थिनींनी एक छोटस पथनाट्य घेतलेलं आहे, या माध्यमातून मला निश्चितच आनंद होतो की ह्या ज्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत यांच्यातला उत्साह बघता या जेव्हा 18 वर्षाच्या होतील तेव्हा तर त्या निश्चितच मतदान करतील. पण आजच्या त्यांच्या या जागरूकतेच्या कार्यक्रमामधून नागरिकांना नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल आणि जास्तीत जास्त संख्येने धुळेकर या मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होतील आणि 15 जानेवारीला नक्कीच मतदान करतील आणि त्यांचं भविष्य सुखकर करण्यासाठी प्रयत्न करतील. तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण या जे शिक्षक असतील, या ठिकाणी ज्या महिला असतील, शिक्षक वर्ग असतील, युवक असतील, संपूर्ण या लहान लहान मुलींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान करा हा संदेश आज कमलाबाई कन्या हायस्कूलच्या माध्यमातून देण्यात आलाय. आणि येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी मतदान करावं हे देखील आज मॅडमांनी देखील या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितलं. कॅमेरामॅन, जय महाराष्ट्र.